गोडे यांच्या वतीने 2 वृक्ष झाडे लावा झाडे जगवा चांगली संकल्पना आपण पाहतोय. फार अनोखी संकल्पना आहे. अनेकांना हेवा वाटावा अशी संकल्पना. धन्यवाद दादा. आपण बसा. विकी आपण टॉस जिंकलाय आणि आजच्या दिवसामध्ये प्रत्येक कॅप्टननी जागेवरती निर्णय द्यायचा आहे. निर्णय पेंडिंग नसणार आहे. काय निर्णय घेत आहेत? फिल्डिंग. कशी वाटते ही स्पर्धा? बघितली कालपासून? हो छान आहे. आणि काय स्पेशली जे तयारी केली ह्या स्पर्धेसाठी की नॅचरली खेळणार? नाही नाही तसं सेम. समोरच्या संघाविरुद्ध 2 हात झाले त्या हंगामध्ये. नाही पहिल्यांदा. आणि आपण कशी स्पर्धा फील करता कालपासून? हे चांगलीच आहे स्पर्धा. कालपासून बघतोय. 4 ओव्हरमध्ये तुम्हाला बॅटिंग करायची. सुरुवातीला किती धावा तुम्हाला योग्य वाटतील फाईट देण्यासाठी? फाईट देण्यासाठी 40-45. आणि आम्ही दोघांकडून अपेक्षा करतो की नॉनस्टॉप खेळ करायचा आहे. वेळेचं भान नक्की ठेवायला आम्ही अपेक्षा करतोय. बरोबर. चला दोघी कॅप्टनला शुभेच्छा. तर मित्रांनो टॉस झाल्याच्या पहिल्या सामन्याचा टॉस जिंकला एकविरा स्पोर्ट्स सांगेच्या कॅप्टनने निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा आणि बॅटिंगसाठी निमंत्रित केले विकी स्पोर्ट्स चौदरपाडा संघाला. आपण 2 मिनिटात सामना सुरू करतोय. धन्यवाद. चला विकी आपण फिल्डिंग सजून घ्या. सांगे कॅप्टन टॉस जिंकलाय. बॅटिंगसाठी सज्ज रहा. विकी स्पोर्ट्स चौदरपाडा 4 ओव्हरची मॅच असेल. प्रेक्षकांना आम्ही 2 मिनिटात आपल्या समोर येतोय हा सामना घेऊन. त्यापूर्वी जाऊया आपण डीजे जालिंदरकडे एक सुंदर गाण्यासाठी. चला नो प्रॅक्टिस नाऊ. सांगे टीम आपणास विनंती की आपण आता प्रॅक्टिस न करता फिल्डिंगच सजून घ्या. आपल्या ऑफिशियल पंच सुद्धा जातील मैदानामध्ये. कालच्या संध्याकाळी आपण जरा वातावरण बदललेलं पाहिलं होतं मित्रांनो. असं वाटलं की कुठेतरी पाऊस झाला की काय. गार गार वारा सुटला होता संध्याकाळी. आणि रात्र नक्कीच असं वाटत होतं की रात्री पाऊस तर पडणार नाही ना. कारण अशी माहिती मिळाली की कोल्हापूर या ठिकाणी चांगला पाऊस पडलाय. हवामान कधी पण बदलतोय त्याची प्रचिती आपल्याला ह्या वर्षात चांगलीच आली. तर बस 6.5 महिने पावसाळा सुरू राहिला होता जो 4 मेला चालू झाला. दिवाळीनंतर सुद्धा पाऊस पडत होता. चला कॅप्टन विकी आपला सर्व खेळाडू असतील तर फिल्डिंग लावून घ्या लगेचच. आणि नसतील तरी सुद्धा लावून घ्या. त्यांचा प्रवेश होईलच. आणि बॅटर्स पाठवा विकी स्पोर्ट्स चौदरपाडा. आमच्यासोबत देवेश स्कोरिंगसाठी जोडला गेलाय. किरणजीत थळे आणि टीम सज्ज झाली आहे. तेच बोललो. असं वाटतं की सांगेच्या 2 टीम आल्यात की काय. इतके प्लेयर असताना अजून फिल्डिंग लावत नाहीयेत. चला डीजे जालिंदर आपण सज्ज असाल तर एखादं गाणं होत्या देवाचं. देवाचं नामस्मरण फार महत्वाचं. आपण पाहता स्क्रीनवरती हरिभक्त पारायण स्वर्गीय बाराम गजानन गोडे स्मृती चषक ही स्पर्धा. आमचं समालोचन कक्ष स्वर्गीय मारुती लडकू गोडे नावाचा आहे. त्यांना सुद्धा आपण श्रद्धांजली आदरांजली वाहतोय या स्पर्धेच्या निमित्ताने.
पहिला सामना रंगतोय विकी स्पोर्ट चौदरपाडा विरुद्ध ऐकवीरा सांगे. सांगेच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय, फिल्डिंगचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी निमंत्रित केलंय विकी स्पोर्ट्स चौदरपाडा टीमला. 4 ओव्हरची मॅच. त्यानंतरचा पुढचा सामना. आपण आला असेल तर रिपोर्टिंग करा, आयोजकांशी संपर्क साधा. NK स्पोर्ट्स खांडवल म्हणजेच विवेक पाटील अँड टीम विरुद्ध पवनपुत्र पिसे असा पुढचा सामना असेल. त्यासाठी सुद्धा आपण वेळेच्या आधी पोचा. तिसरा सामना असेल मकरंद स्पोर्ट्स मुठवळ विरुद्ध मेहेर इलम बापगाव. चौथा सामना जय ज्योतिंगदेव देवरुंग विरुद्ध आई गावदेवी स्पोर्ट्स विहाना पिसे. चला बॅटर पाठवा. 2 पंच जात असताना पाहतोय आपण राजेंद्र पाटील सर आणि परेश महाजन सर पोहोचलेत. तर सलामीवीर पाहतो आपण कृष्णा विथ सुजल मैदानामध्ये जात असताना. टायमिंग सेट असेल, लक्षात घ्या. पहिली 3 षटकं काही करून 15 मिनिटात कंप्लीट करायचे आहेत. वेलकम शकील कोटी सर, आपलं हार्दिक स्वागत. गुड मॉर्निंग. लक्षात घ्या आणि फक्त विकेट पडेल त्यावेळेला तुमचा हा टायमर स्टॉप असेल, अन्यथा तुम्हाला एक धाव आली इथे पाहतो आपण. त्या दरम्यान योगेश सरांचं आगमन झालंय. इथे सुजलच्या बॅटमधून पहिली धाव इथे नोंदीत झाली आजच्या दिवसामधील. चौदरपाडा संघाचा हा फ्रंट लाईन बॅटर आणि इथे बघा गोलंदाज फ्लाईट देण्याचा प्रयत्न करतोय. मनोज पाटील अष्टपैलू क्रिकेटर, ओपन क्रिकेटमध्ये सुद्धा ज्याने नाव रोशन केलंय असा हा खेळाडू मनोज पाटील. पहिलं षटक हाताळतोय, वारंवार फ्लाईट देतोय आणि तिथे पूर्णपणे बीट करतात बॅटरला मनोज पाटील. ओव्हर द विकेट 3 ते 4 पावलांचं रनअप आहे. जणू काय रवींद्र जडेजाला बीट करायचं की काय, इतकी फास्ट बॉलिंग हाताळतात बघा. मधल्या काळामध्ये आपण बघितलं की 73 सेकंदमध्ये रवींद्र जडेजाने एक षटक कंप्लीट केलं होतं. फार मोठा रेकॉर्ड झालाय तो. सर्वात कमी फक्त 1.5 मिनिट. वारंवार बीट करतायत बॅटरला, तिथे सूर गवसत नाही. चांगला कटर, इथे लेग कटर होता, सुंदर लेग ब्रेकर म्हणू शकतो. शेन वॉर्न सुद्धा हे लेग ब्रेकर खूप टाकायचे. ऑस्ट्रेलियाचे जबरदस्त बॉलर. बॅकफुटला गेला, तिथे अगदी कटचा प्रयत्न केला होता. नजर तर नव्हती फटक्याकडे बघितला आपण, परंतु त्या ठिकाणी धाव तर प्राप्त झाली आहे. कृष्णाच्या बॅटमधून एक धाव आली, 1-2 धाव आले त्या सुजलच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 3 वरती पाहतो आपण. 1-1 0-0-1 अशा पहिल्या षटकाचा लेखाजोखा मला देवेश सांगतायत.
आणि 2 मिनिटात षटक कंप्लीट झालं. वा, टाळ्या सुद्धा मनोज पाटीलसाठी. 120 सेकंद. वा, असं जर आज झालं, जसं मी आव्हान केलं टॉस करताना दोन कॅप्टनला, की आज तुम्ही वेळेबाबत प्रत्येकाने पालन करायचे शिस्त पद्धतीने, नॉनस्टॉप क्रिकेट खेळायचं आहे. पिंट्या सेठ पाटील सुद्धा आहेत बघा संघामध्ये, चांगले आयोजक सका पाटील यांचे बंधू. दोन संघांना एकत्र केलंय आणि मजबूती प्राप्त झाली आहे सांगे संघाला. मनोजने पहिलं षटक हाताळलं आणि 3 धावा दिल्या. विकी मोगरे आता सज्ज झालाय सेकंड ओव्हरसाठी. आपण पाहताय लाईव्ह प्रक्षेपण सुद्धा सुरू झालंय SK एंटरटेनमेंट यांच्या माध्यमातून. क्रिस्टल किलर प्रक्षेपण, फार चांगली मेहनत. मित्रांनो, ह्या वाहिनीला सबस्क्राईब करा आणि मनोबल वाढवा या सर्व वाहिनीच्या कार्यकर्त्यांचं. तुमच्या एका सबस्क्राईबनी तुमचं नुकसान होणार नाही, परंतु समोरच्याला काहीतरी योगदान मिळेल. त्यामुळे नक्कीच तुम्ही वाहिनीला प्रिफर करा, पसंत करा. इथे बॅटिंग पसंत होत नाहीये पूर्णपणे. अगदी तिथे बघा 1 रन एकानेच कम्प्लीट केला असं म्हणू शकतो, पण ती मिळणार नाहीये. स्ट्रायकर अगदी नॉन स्ट्राईकला येऊन रिटर्न सुद्धा गेला, तरी सुद्धा नॉन स्ट्राईकला इच्छा झाली नाही की मी जावं तिकडे. यांच्या याला म्हणतात की मानसिकता तुमची इथे प्रबळ नाहीये. निगेटिव्हिटी जास्त आहे, नकारात्मकता पाहायला मिळते आपल्याला बॅटिंगच्या माध्यमातून. गोलंदाज पुण्यात विकी मोगरे. हो हो हो, तिथे असं वाटतं की चेंडू थायला लागलाय बॉडीला आणि धडकला एसटीना आणि क्लीन बॉल होतोय फलंदाज. बॅक टू द पॅव्हलियन. पहिला धक्का. देवतनी स्पर्धा आपण पाहताय मित्रांनो. आज सुपर संडे. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आज ह्या परिसरामधले जेवढे क्रिकेटचे चाहते आहेत ते कोणी पण घरी थांबणार नाहीयेत. ज्यांना चालता बोलता येत नाही तेच घरी थांबतील, परंतु बाकी सर्व या ठिकाणी ऑफलाईनमध्ये येतील आणि काही ऑनलाईनमध्ये जोडले जाणार आहेत SK एंटरटेनमेंटच्या वाहिनीच्या सोबत या स्पर्धेला पाहण्यासाठी. स्वर्गीय बाळारामजी गोडे या नावाची स्पर्धा आणि त्या व्यक्तिमत्वाचं आपण इथे या ठिकाणी स्मरण करतोय. त्यांच्या स्मरणार्थ त्यांना आपण आदरांजली वाहतो या सामन्यांच्या आणि या स्पर्धेच्या निमित्ताने. विकेटचं पतन झालं. सुजल बाद जरा नवीन बॅटर आला मैदानामध्ये. लखन शॉर्ट अप लेंथ होता, तिथे पूलचा प्रयत्न होता, परंतु फटक्यामध्ये दमछाक नाही, अजिबात दम नाही. तालमेला पिंट्या पाटील वेगाने येत आहेत. तिथे फेकी झाली सुंदर पद्धतीने आणि तिथे 1 धाव प्राप्त झाली पाहतो आपण लखनच्या बॅटमधून. आणि संघाची धावसंख्या विकी स्पोर्ट चौदरपाडाची 1 गडी बाद 4 वर. चार मिनिटं झालेत लक्षात घ्या, कारण पहिलं षटक 2 मिनिटात कंप्लीट झालं. त्याच्यामुळे ओव्हर रेट चांगला. ह्या ड्राईव्ह केला अडवत झालेले बॅटर. तिथे फुल टॉस घेतला आणि तिथे मात्र निसटलाय. ओहो, बॅकअपला गेले. नशीब बलवत तर आतिश पाटील तिथे गेले होते आणि त्यांनी चांगलं कव्हरिंग केलं. आपण पाहतोय उंच पुरे खेळाडू आतिश. त्या दरम्यान 2 धावा प्राप्त केल्या बॅटर कृष्णाने आणि संघाची धावसंख्या 2 ने पुढे. विकी स्पोर्ट चौदरपाड्याची 1 गडी बाद 6 वर. पुन्हा आडवे झाले, अक्रॉस द लाईन जात आहेत आणि ड्राईव्ह करतात ऑन साईडला. बॅकफुटला जाऊन तिथे ऑफ साईडला एकही फटका नाही. पुन्हा एकदा तिथे आतिश पाटील आले, डायरेक्ट हिट झाले. वा, व्हॉट अ हिट, काय नेम आहे. फलंदाज बाद, क्लीन बॉल, क्लीन रन आउट. सुंदर फेकी. असं वाटतं की आतिश पाटीलने तो खेळ खूप खेळला लहानपणी, आतापर्यंत खेळत असतील. गोट्या डिंगोरच्या डबा इस्पिक, त्याच कारणाने हा नेम लागला बरं का. म्हणजे हा फायदा आहे, त्या फायदा करून घेतला आतिशने आणि तिथे नुकसान झाले विकी स्पोर्ट चौदरपाड्याच्या संघाचं. विकेटचं पतन होऊन इनिंग ब्रेकसाठी टॉससाठी यायचं आहे. मी आधी पण सांगितलं. NK स्पोर्ट्स खांडवल आणि पवनपुत्र पिसे कॅप्टन या. नवीन बॅटर आलाय, परंतु इथे मात्र पंच करायचा प्रयत्न होता. चेंडू हवेमध्ये झेल टिपलाय मनोज पाटीलने. वा, काय सेलिब्रेशन आहे. शार्क मासा पकडलाय की काय मनोज पाटीलने आणि फायनलचा किताब पटकावला असं वाटतंय की काय सेलिब्रेशन. हा तुमचा थरार पाहिजे, ही तुमची ऊर्जा पाहिजे. आणि तिसरा धक्का लागतोय झेलच्या रूपामध्ये टीम विकी स्पोर्ट्स चौदरपाड्याला.
2 षटकाची समाप्ती. या षटकात अवघ्या 4 धावा दिल्या, 2 गडी बाद सुद्धा केले विकी मोगरे याने. आणि मुकेश आता तिसरं षटक हाताळेल. योगेश आहे षटक क्रमांक तिसरा हाताळण्यासाठी. नवीन बॅटर येते उदय मैदानामध्ये. उदय बाद झालाय. स्वप्नील येत आहेत. स्वप्नील आलाय कारण 3 धक्के लागलेत. कृष्णा अजून मैदानामध्ये आहे जो ओपनिंगला गेलाय. उदय स्ट्राईक, नॉन स्ट्राईकला स्वप्नील असं करेक्शन. वेलकम माजी उपसरपंच युरिदासजी गोडे साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. या खूप चांगली मेहनत, चांगलं सहकार्य ज्यांचं. रात्री झोपतात की नाही ते पण माहिती नाही, परंतु स्पर्धा कशी सक्सेसफुल करायची त्यासाठी फार मोठी मेहनत आहे युरिदासजी गोडे साहेबांची, ज्यांनी या परिसराला वेगळा एक दिशा सुद्धा दिली. माजी उपसरपंच पद त्यांनी पटकावलंय, भूषवले सुद्धा. हो हो, कुठे मारायचं होतं चेंडू, कुठे आहे, काही फटके तिथे मेरिटनुसार होतच नाहीयेत. आपण पाहतोय, आम्ही करेक्शन करतोय ते स्कोर कार्ड मध्ये काही आमच्या चुका झाल्या त्यासाठी आम्ही सॉरी. 7 धावसंख्या आता पाहतोय आणि योगेश षटक हाताळतोय. 2 लागोपाठचे डॉट काढलेत आणि मैदानामध्ये स्वप्नील आणि उदयची जोडी आहे. म्हणजे थोडक्यात ओपनिंग 4ही बॅटर परतलेत दगाउट मध्ये. फक्त ड्राईव्ह केलाय फ्रंट फुटला येऊन. ड्राईव्ह फक्त सक्सेस, तिथे सुरक्षित ड्राईव्ह होता, तिथे सुरक्षित ड्राईव्ह होता. त्या दरम्यान हो हो 2 धावा सुद्धा प्राप्त झाल्या. पिंट्याने तिथे फेकी केली पण तो बॉलरला तिथे गॅदर करता आलं नाहीये. योगेशला कलेक्शन नीटचं झालं नाही आणि त्या कारणात तिथे विकेट हुकली. घाई तर केली होती बॅटर्सने, परंतु त्या घाईचा फायदा सुद्धा झाला. जोखीम घेतलं म्हणतात त्याला, धोका पत्करावा लागतो कधी कधी. हो हो हो, तिथे पुन्हा एकदा हॅमरचा प्रयत्न होता पण तो बॅटची कडा घेऊन चिडू गेला होता. कडेने शॉट थर्डमॅनला आणि तिथे फेकी झाली. फेकी थोडीशी खराब आहे आणि तिथे पिंट्या पाटील आलेत. पिंट्या पाटील इकडे आहेत, स्करलेगचे फिल्डर वेगळे आहेत, तिकडे विकी मोगरे आहेत. येस, आणि आता पिंट्याने कव्हरिंग केलं. धावसंख्या इथे पाहतो आपण या स्वप्नीलच्या 2 धावांनी 10 वरती. स्वप्नील खेळतो आता नुकताच 2 वरती. उदयने एक सिंगल काढली आहे. 5 आणि 6व्या क्रमांकाचे बॅटर खेळतायत मैदानामध्ये. आडवा झाला परंतु तिथे चेंडूला तिथे कलेक्ट करता येत नाही. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. पंचांनी सांगितलं की बॉडीचा संपर्क झालाय आणि लेग बायचा इशारा परेश महाजन सरांचा. वेलकम एनके स्पोर्ट्स खांडवल कॅप्टन. आणि मी विनंती करतोय की पवनपुत्र पिसे कॅप्टन आपण पण लगेचच या, इथे जोडा आम्हाला. टॉस साठी आपल्याला इथे पाचारण व्हायचंय. धावसंख्या 11 विकी स्पोर्ट चौदरपाड्याची. टॉस गमावल्यानंतर बॅटिंग जी मिळाली, आतापर्यंत बॅटिंगचं प्रदर्शन नीटचं दिसत नाहीये. एकही षटक दुहेरी अंकाचं नाहीये. हा ड्राईव्ह चांगला ड्राईव्ह होता, लॉफ्ट केल्या तिथे. हा फॉली घेऊन आडव्या बॅटने तिथे लॉफ्टेड डीप एक्स्ट्रा कव्हरला हा जात असताना 2 धाव तर कंप्लीट होत आहेत. हो हो, इथे अंडरआर्म फेकी, काहीशी फनी मुवमेंट पाहायला मिळाला आपल्याला. आणि या दरम्यान धावसंख्येत वाढ होते. 3 षटकाची समाप्ती झाली आहे आणि धावा पाहतो आपण विकी स्पोर्ट्स चौदरपाड्याच्या 13. 4 गडी बाद आफ्टर कम्प्लिशन ऑफ 3 ओव्हर्स. 4 गडी बाद 13. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत तर पिसेचा कॅप्टन आपण पण या, कारण खांडवलचा कॅप्टन आलाय विवेक पाटील आणि मंडळी. एनके स्पोर्ट्स खांडवल. एकाला असं आज सुखद अनुभव मिळतोय. सुपर संडे वाटूच लागलाय आणि आहेच सुद्धा. उल्लेखनीय स्पर्धा पाहतो आपण, दिमागदार 16 पाहतो आपण ह्या स्पर्धेच्या निमित्ताने. स्वर्गीय बारामजी गोडे स्मृती चषक 20-25-26 देवरुंगपाडाची ही स्पर्धा. स्वप्नीलला स्ट्राईकला मिळाली आता आणि गोलंदाज आहे तो राज. हो, मीडियम फास्टर राज. सिंगणाम ऍक्शन आहे राजची. हात 2 वेळा अगदी राऊंड करतो मदनलाल स्टाईलने, इम्रान खान स्टाईलने. प्रत्येकाची छाप असते, एक स्टान्स असतो, एक पद्धत असते, एक शैली असते आणि ती शैली आपल्याला लक्षात राहत असते. चेतन शर्माची शैली, कपिल देवची शैली, मलिंगाची शैली, ह्या अनथोड्यास वेगळ्या शैलीच जे आपण नेहमीच आठवत असतो.
हाय ऍक्शन आहे लॉफ्टेड हो व्हॉट अ फॅन्टॅस्टिक लुकिंग सिक्सर पहिला ठोकला येते या इनिंगचा जबरदस्त फटका 6 रन उदयच्या बॅटमधून षटकार ती तुम्हाला स्वीकारावी लागेल धावसंख्या 6 पुढे 20 वरती लक्षात घ्या इनिंग ब्रेक मध्ये जर समोरचा कॅप्टन नाही आला तर पीसीए संघाला 2 धावांची पेनल्टी असेल कारण आमचा लाईव्ह प्रेक्षण म्यूट असल्यामुळे मी पुन्हा एकदा रिपीट केलं पंचांचा वाईटचा इशारा येते आणि 1 फॉर दी ओव्हरचा इशारा येत असताना खूपच मोठा बाउन्सर आपण पाहिला गोलंदाजाकडून राजकडून वॉर्निंग सुद्धा देण्यात आली आणि त्या दरम्यान धावसंख्येत सुद्धा वाढ होत असताना आपण पाहतोय 22 वरती 4 गडी बाद असताना एक कॅप्टन आलाय खांडवलचा दुसरा कॅप्टन जर अवेलेबल नसेल इनिंग संपताना तर लक्षात घ्या पीसीए संघ आपणास 2 धावची पेनल्टीला सामोरं जावं लागेल लोअर फुल टॉस त्याला फक्त लो बॅक टिपनी डाव केलं होतं काहीसा ब्लॉक करण्याचा प्रयत्न होता बॉलरचा तिथे आणि बॅटरची फुट वर्किंग नीटची पाहायला मिळत नाही आपल्याला त्यामुळे चांगले फटके सजले जात नाही पण तो एक लॉफ्टेड बघितला आपण ऑफ ड्राईव्ह अगदी लॉंग ऑफच्या डोक्यावरून जात असताना तो षटकार अगदी पाहण्याजोगा होता तो क्लासिकल फटका झाला होता या पूर्ण इनिंगचा आपण जर विचार केला तर धावसंख्या 23 वरती विकी स्पोर्ट चौदड पाडायचे हो खराब शॉट आणि तिथे मात्र विकेट किंवा चुडीच्या खाली झेल टिपला जातो आणि फलंदाज फेल सॉफ्ट डिसमिसल झाले उदय बाद झाला ज्याने एक षटकार तर नक्कीच लगावला त्याच्या बॅटमधून आपण पाहतो की तब्बल 9 धावांचं योगदान मिळालं विकी स्पोर्ट चौदडपाडा टीमला स्वप्नीलच्या सोबतीला नवीन बॅटर जोडला जातोय आदित्य पवार वा आडनावामध्ये फार मोठी ताकद आहे पवार पवारला आता वार करण्यासाठी इथे 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील एक वाईट पडल्यामुळे 2 चेंडू शिल्लक आहेत 5वा चेंडू मार्गस्थ करतील आदित्यसाठी छोटेखानी खेळाडू दिसतोय कमी शरीरयष्टी आणि कमी इथे उंची सुद्धा आणि बॉलिंगची उंची वाढली नोचा इशारा करण्यात आधी वाढ केलं होतं पंचांनी 1 फॉर दी ओव्हरचा इशारा दिला होता आणि त्या कारणाने हा दुसरा बाउन्सर अलाउड नव्हता आणि पुढचा चेंडू फ्रीट असणार आहे परवणी आली आहे टार्गेट वाढवण्याची नक्कीच ते कानमध्ये सुद्धा दिले आदित्यला स्वप्नीलने जाऊन 1 धावेने धावसंख्या 24 वरती म्हणजे अजून 2 चेंडू शिल्लक आहेत परंतु येणारा चेंडू फ्रीट आहे बॅटर आदित्यसाठी हो 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 फ्रीटच्या चेंडूला सुद्धा आडवा जाऊन तिथे उचलण्याचा प्रयत्न केला होता नो लुक शॉटच्या पद्धतीने तिथे काही पायांचा तालमेल नाहीये बॅटरचा तालमेल नाही शॉट सिलेक्शन मध्ये तिथे परफेक्शन दिसलं नाही आपल्याला आणि सुंदर पद्धतीने इथे लेग कटर वापरला गोलंदाज राजने आणि चेंडूला डॉट काढलं जो फ्रीटचा होता आता मात्र इनिंगचा शेवटचा चेंडू असेल धावसंख्या 24 विकी स्पोर्ट चौदड पाडायचे लोअर फुलटॉस पुन्हा एकदा पायांच्या मधून जात असताना वारंवार आडवे येऊन प्रहार करायचा प्रयत्न सर्वच बॅटरने केला एकमेव उदयचा तो क्लासिकल सिक्सर वगळता बाकी सर्व फटके पाहण्याजोगे अजिबात नव्हते नक्कीच नौका संघ आहे त्यामुळे प्रॅक्टिसचा अभाव काही धडे अजून गिरवावे लागतील येणारा काळ नक्कीच चांगला असेल ह्या संघाचा हे सुद्धा आपण इथे बोलू इच्छितो तर टॉससाठी आणि इथे इनिंग समाप्त झाली धावसंख्या 24 पूर्ण झाली 25चं टार्गेट असेल एकविरा स्पोर्ट्स सांगे संघा पुढे 24 चेंडूमध्ये 25 धावांचं टार्गेट जिंकण्यासाठी तर पिसेचा कॅप्टन न आल्या कारणाने आम्ही 2 धावाची पेनल्टी देतोय पिसे संघाला याची नोंद घ्या पवनपुत्र पिसे अजून 1 मिनिट देतो सांग आवाज जातो लक्षात घ्या आम्ही अजून थोडंसं रिलॅक्सेशन देतोय पीसी संघाला जर हा दुसऱ्या इनिंगचा पहिला चेंडू पडण्याच्या आज जर आपण नाही आलात तो 2 धावांची पेनल्टी फायनलाइज झाली आहे अजूनही तुम्हाला 2 मिनिटाची इथे माफी मिळाली आहे लक्षात घ्या कारण एखाद्या मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्ही वेळेचं भान जर राखलं नाही तर त्या स्पर्धेला कलंक लागत असतो गालबोट लागतं आणि अशा प्रकारची वर्तणूक नाही करायची असते आपण चांगला संघ आहात
तुमच्या सुद्धा स्पर्धा असतात, तुम्ही सुद्धा चांगले आयोजक आहेत, तर याची तुम्ही नोंद घ्या. आपण जर कॅप्टन आला असाल पवनपुत्र पिसे तर त्वरित या, पहिला चेंडू पडण्याच्या आत. आणि मित्रांनो, पुढचा सामना तो असेल इंके स्पोर्ट्स खांडवल विरुद्ध पवनपुत्र पिसे. परंतु सुरू असलेल्या सामन्याची पहिली इनिंग समाप्त झाली आहे. 24 धावा उभ्या केल्यात टीम विकी स्पोर्ट्स चौदरपाड्याने आणि 25 धावांचं टार्गेट कशा प्रकारे इथे पूर्ण करेल एकविरा स्पोर्ट्स सांगे संघ हे आपल्याला ऐकवतील कॉमेंट्री बॉक्समधून आमचे सन्माननीय समालोचक. एक जबरदस्त आवाज, भारदस्त आवाज जो अबने लोणार क्रिकेट असोसिएशनमध्ये गाजतो, जो पडघा टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा गाजावाजा करतो, असा आवाज आपल्यामध्ये असेल योगेश पाटील सरांचा. धन्यवाद. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो. धन्यवाद मनोज कारवे सर. गुड मॉर्निंग, शुभप्रभात सर्वांचं. या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. छोटंसं लक्ष आपण पाहतो आणि या ठिकाणी या सुरुवात झालेली आहे. पहिला चेंडू मिड ऑफच्या डोक्यावर, चेंडू त्याला लॉंग ऑफ बॉर्डर लाईनच्या पलीकडे, 4 धावांसाठी चौकार. पवनपुत्र पीसी संघाला या ठिकाणी एक्झॅक्टली 2 धावांची पॅनल्टी आता मात्र इथे आकारली जाईल, कारण आपण पाहतो की प्रत्येक स्पर्धेचा रूल आहे. पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतोय, परंतु या ठिकाणी पीसी संघाचा संगणक इथे उपस्थित नाहीये, त्यामुळे मात्र त्यांना 2 धावांचा या ठिकाणी भुर्दंड भोगावा लागेल. छोटंसं आव्हान, 25 धावांसाठी रोशननं काय सुरुवात केली या ठिकाणी. हो, बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू थोडंसं खाली राहिला आणि त्यामुळे चेंडू बॅटमध्ये कुठला संपर्क झाला नाहीये. सगळी गोलंदाजी पाहिली आपण. पहिल्या इनिंगचा विचार केला तर सुरुवात मनोज पाटीलने केली. फक्त 3 धावा पहिल्या पॉवर प्लेमध्ये त्यांनी खर्च केला. त्यानंतर त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून विकीने सुद्धा मात्र जबरदस्त मात्र कामगिरी केली. 4 धावा देत असताना 2 विकेट्स त्याच्या खात्यामध्ये आपण पाहिल्या. हो, इथे मात्र सिंगल धावेसाठी मात्र प्रयत्न होता, परंतु सरळ गोलंदाजाकडे चेंडू ट्रॅव्हल झाला. तिसऱ्या षटकामध्ये योगेशने सुद्धा मात्र चांगला खेळ साकारला. 6 धावा त्याने खर्च केला. राजने शेवटच्या षटकामध्ये 11 खर्च केल्या आणि तदनंतर मात्र कुठतरी एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत या ठिकाणी आज विकी स्पोर्ट चौदरपाड संघाने मजल मारली. परंतु गोलंदाज लखननं मात्र या ठिकाणी चांगली वापसी करून दिलेली आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर लागोपाठचे दोन्ही चेंडू मात्र या ठिकाणी निर्धावाने हाताळले. आज या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस, निरोप देणारा दिवस. ओ, आकुट्यापाचा चेंडू ऑन साईडला हुक केलाय आणि चेंडू सरळ निघून चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून येणारा दुसरा चौकार फलंदाज रोशनच्या बॅटमधनं. जो सामना आहे तो मात्र लवकरात लवकर मात्र इथे संपन्न होईल, परंतु विनंती असेल पवनपुत्र पीसी संघाला की आपण त्वरित नाणेफेकीसाठी या, कारण प्रतिस्पर्धी संघाचा संगणक सज्ज आहे. तिसरा सामना मकरंद स्पोर्ट मुठबॉल विपक्ष मेहर 11 बापगाव. वॉट अ मॅच. गोलंदाज पुन्हा एकदा लखन. हो, रिव्हर्सचा फटका बाहेर काढलाय आणि तिथे सुद्धा मात्र प्रॉपर कनेक्शन आणि चेंडू चालला अगदी बॉन्ड लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. निश्चितपणे या स्पर्धेचा सध्या बोलबाला पाहायला मिळतो. ठाणे जिल्ह्यामध्ये स्वर्गीय हरिभक्त फरायण बाराम घोडे स्मृती चषक 2026 पुन्हा रिव्हर्सचा प्रॉपर कनेक्शन आणि चेंडू चालला अगदी या पॉईंटच्या पलीकडे. या ओव्हरमध्ये येणारा हा चौथा चौकार आणि सर्वात जर आपण धाबा जर पाहिल्या तर या ठिकाणी चौकाराच्या साह्याने रोशन मात्र आपल्या संघासाठी जोडल्या गेल्या. तब्बल 16 धावा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत आणि हा ॲक्शन रिप्ले पहा. असं वाटतं की प्रॅक्टिससाठी गोलंदाजी होती की ज्या अनुषंगाने मात्र फलंदाज फटकेत मात्र तिथे एक्झिक्यूट करतोय जबरदस्त आणि सलगची 3 चेंडूवरती 3 चौकार पाहिले आपण रोशनच्या बॅटमधून. अठरा चेंडू शिल्लक आणि 18 चेंडूमध्ये फक्त 9 धाबींची गरज. एकतर्फा केली या ठिकाणी आपण पाहत आहोत. तिन्ही डिपार्टमेंटमध्ये आपण जर पाहिलं तर आज एकविरा स्पोर्ट संघाचं वर्चस्व आपण पाहतोय. ओ, रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, टॉप एज चेंडू हवेत आणि पहिली सफलता या ठिकाणी प्राप्त करून दिली गोलंदाजाने आणि फलंदाज पाहू शकाल शून्यावरती मात्र या ठिकाणी मनोज पाटील बादून माघारी परततोय.
स्थिती मजबूत होते आणि त्याच्यामुळे मनोज पाटीलला हा प्रयत्न केला आणि पाहू शकाल टाळ्यांच्या गजरानं मनोज पाटीलचं मात्र त्या ठिकाणी स्वागत केला जातोय. मनोज पाटील बॅटवर करा, सर्वांचं अभिवादन स्वीकारा. कारण खेळी खूप छानपैकी त्याने खेळली. शून्यावरती तो मात्र बाजून माघारी परतला. हो पुन्हा फटका अभेद केला. क्षेत्राच्या चिटकोली जाण्याचा प्रयत्न करतोय. ओट कॅच, वा जबरदस्त या ठिकाणी कॅचिंग आपण पाहतोय. सलगचा दुसरा धक्का. जसा मात्र पाहू शकतो प्रांजल पाटील मैदानाच्या आतमध्ये आला त्याच पावलावर तो माघारी चाललाय. स्वप्नीला मिळणार ही दुसरी सफलता. हे दृश्य पहा. एक क्षण असं वाटलं की मात्र आय थिंक चेंडू धरणीला दान होईल, परंतु काय तो कॉन्फिडन्स पाहिला स्वतःवरती, कंट्रोल दाखवला आणि त्यानंतर अगदी घारीप्रमाणे चेंडूवरती त्याची नजर पाहिली. पण सामन्याचा आपण जर पाहिलं तर या ठिकाणी वर्चस्व पूर्णपणे आपल्याला एक वेळा सांगायचं पाहायला मिळतं. परंतु अजूनही जर त्यांची बॉडी लँग्वेज जर पाहिली आपण विकी स्पोर्ट चौदरपाडा संघाची तर अगदी पॉझिटिव्ह पाहायला मिळते. आणि तुम्हाला नेहमीच अलर्ट राहणं गरजेचं आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. स्थिती काही असू द्या, तुम्ही जर अशा प्रमाणे जर झेल पकडले आणि जर विकेट्स प्राप्त करत राहिले तर मात्र आय थिंक इथे सुद्धा तुम्ही या सामन्यामध्ये शिरकाव करू शकता. आणि तो प्रयत्न स्वप्नील करतो. हॅट्रिक बॉल पेश करतो राज व स्वतःला मात्र त्या ठिकाणी वाचवलंय. कारण शेवटच्या मोमेंटला त्या ठिकाणी बॅटचं तोंड त्याने उघडला आणि पावशेकरला सिंगल धाव त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. आमचे दोन्ही ऑफिशियल पंच परेश महाजन सर आणि पंच राजेंद्र पाटील सर सध्या आपण पाहतोय या सामन्यासाठी पंचाची भूमिका पार पडत असताना. आणि आमची दुसरे पंच गोकुलदास पाटील सर आणि शकील कोटी सर ही चौकुटी या स्पर्धेसाठी प्राप्त झालेली आहे. आणि नेहमीच जेव्हा जेव्हा पंडितजी गोडे साहेबांची स्पर्धा असते तेव्हा मात्र तुम्हाला हेच पंच त्या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत असतात. हा प्रेम आहे त्यांचं. पुढे आलाय, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न अगदी बॉडीला चेंडू मात्र बरेच होत असताना ओ डायरेक्ट हिट, वॉट अ नेम. आणि फलंदाज झाला त्या ठिकाणी बाद. राज मोगरे तिसरा धक्का लागला टीम सांगेला. ये देखिए एक्शन रिप्ले. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न रोशनने केला. म्हणजे आपण म्हणू शकतो की करे कोई और भरे कोई. हा क्रिकेटचा खेळ आहे. असं वाटतं की हलक्यात घेतला या ठिकाणी विकी स्पोर्ट चौदरपाडा संघाला सांगे संघाने. आणि म्हणतात ना आली अंगावर आणि घेतली शिंग्यावर. काल बाला पूर्ण दिवस आमचे सोबतीला होते. काय त्यांनी एन्जॉयमेंट केला कंट्रोल रूम मध्ये. आज प्रत्येक मात्रे सोबतीला आहेत. नवी फलंदाज विकी मोगरे आलाय, अनुभवी खेळाडू 5व्या क्रमांकावरती. परंतु आतापर्यंत 3 धक्के या ठिकाणी लागणे टीम सांगेला. आणि तदनंतर पहा चेंज ऑफ पेस व्हेरिएशन. कमी गतीने टाकलेला चेंडू थोडासा फ्लाईट देण्याचा प्रयत्न. काय जबरदस्त कामगिरी करतो या गोलंदाज स्वप्नील. आतापर्यंत एकच धाव तरी खर्च केलेली आहे. 5 लिगल बॉल हाताळले, 2 सफलता त्याच्या खात्यामध्ये. एक रनआउटच्या स्वरूपात सफलता आपल्या संघाला प्राप्त करून दिली. आणि संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल 17 धावा. पहिल्या षटकात थोडंसं खर्चिलं राहिलं, अदरवाईज या सामन्यामध्ये अजूनही मात्र रंगत निर्माण होऊ शकली असती. परंतु चांगली फाईट बॅक सध्या सुरू आहे. रिव्हर्सचा फटका बाहेर काढला. तिथे सुद्धा मात्र पाहू शकाल चेंडू बॅटमध्ये करेक्शन नाहीये. आलाय डॉट. 2 षटकाचा खेळ संपन्न. 25चा पाठलाग सुरू असताना 17 धावा फलकावरती. आणि येणाऱ्या 12 चेंडूच्या खेळामध्ये आता विजयासाठी 8 धाब्यांची गरज. कुछ भी हो सकता है. अरे खेळपट्टीचा आपण पाहिले की रंग कसा आहे. प्रत्येकाला माहिती आहे की खेळपट्टी काय मात्र रंग कुठल्या क्षणाला मात्र बदलते. आणि जर अशा प्रमाणे जर इथे चांगली गोलंदाजी झाली तर मात्र या 12 चेंडूच्या या खेळामध्ये 8 धाबांचा सुद्धा संरक्षण होऊ शकतोय. परंतु मी शेवटची विनंती करतोय पवनपुत्र पिसे संघाला की मित्रांनो आपण त्वरित नाणेफेकीसाठी या. कारण आज कुठलाही जॉबचा मात्र तुमच्यावरती प्रेशर नाही मित्रांनो. आज सुपर संडे आहे, सुट्टीचा दिवस आहे. जी वेळ तुम्हाला दिल्ली आयोजकांनी त्या वेळेच्या आधी तुम्हाला पोहोचणं गरजेचं आहे. कारण आज आपल्याला 2 मॅचेस जास्त एक्स्ट्रा खेळवायचे आहेत. त्यामुळे आयोजकांकडे आज वेळ कमी आहे, त्याची आपण पूर्णपणे जाणीव घेणं गरजेचे आहे. तिसरा षटक गोलंदाज चेतनच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. समोर असेल फलंदाज रोशन, ज्यांनी पहिल्याच ओव्हरमध्ये 4 चौकार लगावले. परंतु त्याच्यानंतर कुठेतरी त्याची बॅट सुद्धा मात्र शांत राहिली. परंतु आता मात्र इथे चेतनच्या अगेन्स्ट मात्र चाच पडणार का. हो पहिल्या चेंडू इथे चांगला पाहायला मिळतोय डॉट बॉल. आणि जर अशा प्रमाणे जर तुम्ही अजूनही काही डॉट पर्सेंटेज जास्त टाकले तर आय थिंक या फलंदाजावरती प्रेशर वाढू शकेल. हा क्रिकेटचा खेळ आहे. 11 चेंडू शिल्लक, 8 धावींची गरज. चेसिंग कंपल्सरी असणारी स्पर्धा. आणि अनेकदा आपण पाहिले की लो स्कोरिंग ज्यावेळी मॅचेस आपण पाहतो त्या मॅचेस
इंटरेस्टिंग मूडमध्ये जात असतात की त्यापैकी सामना असेल का फटका अभ्यास केला टायमिंग प्रॉपर नाहीये शत्रशेक चालला पाठ मोरे परंतु त्याच्या अगदी पाठीमागे लँडिंग चेंडू झाला लगभग आपण पाहिले की रोशनची विकेट्स थोडीफार धोक्यात होती परंतु जसा चेंडू मात्र धनीला दान झाला आणि रोशनने सुद्धा मात्र नीट सुटकेचा श्वास सोडला असावा हे दृश्य पहा प्रयत्न चांगले राहिले परंतु शेवटच्या क्षणाला मात्र कोणीतरी थोडीशी अपयशी राहिले क्षेत्ररक्षक 2 धाबा तिथे मात्र पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावेच्या अनुषंगाने 19 धाबा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत अरे बसा फटका आज या फटक्याने मात्र सर्वांचे मन जिंकलेले आहेत काय बॅटिंग करतोय आज या गुलाबी थंडीमध्ये सकाळचा वातावरण गारवा अजूनही मात्र पाहतो की आज अंगाला स्पर्श होतोय परंतु सूर्यदेवता पूर्णपणे प्रसन्न आहे आणि आज रोशन मोगरेवरती सांगेकर प्रसन्न असतील ज्याप्रमाणे त्याने आज खेळ साकारलाय 5वा चौकार त्याच्या बॅटमधून इथे आपल्याला पाहायला आणि तो मात्र विजयाकडे आगेकूच करत असताना सांगे संघ बागपूरला जाऊन मात्र कट करण्याचा प्रयत्न पॉईंटला मात्र फिल्डर सज्ज होत आहेत तोपर्यंत सिंगल धाव त्या ठिकाणी पूर्ण केले गेले आणि संघाच्या माध्यमातून संघाची धावसंख्या पुढे जात असताना 3 गडी बाद 24 स्कोर आर लेवल हा तुषारची मॅच तिसरा आहे परंतु इथून तो मात्र या स्पर्धेकडे फोकस करतोय ही त्याची रणनीती आहे म्हणजे पहा वेळेच्या आधी तो पोहोचतो एखाद्या स्पर्धेमध्ये आणि सर्वांनी पोहोचणं गरजेचं आहे स्कोर आर लेवल आणि त्या ठिकाणी पाहू शकाल अगल्या वेगळ्या शैलीनं मात्र तो धाव करण्याचा प्रयत्न विकीचा आपण पाहिला म्हणजे इथेच पाहिलं तर विकीवरती सुद्धा आपण थोडाफार प्रेशर आहे ज्या अनुषंगाने त्याने तो प्रयत्न केला फटका खेळण्याचा काय क्रिकेटचा खेळ आहे कधीही काही घडू शकेल चांगली चेंडूची लेंथ होती ओव्हर द विकेट मारा करतोय आणि खेळायचं होतं ऑन साईडला चेंडू गेला या ठिकाणी हो डायरेक्ट हिट परंतु फलंदाज सेफ आहे म्हणजे ही धाव कंप्लीट असेल आणि हा पहिला विजय या स्पर्धेच्या माध्यमातून प्राप्त केला एकविरा स्पोर्ट्स सांगे संघानं अभिनंदन सकारामजी पाटील अभिनंदन टीम एकविरा स्पोर्ट्स सांगे आणि देऊया आपण या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यांनी